दोनपैकी एक गोष्ट खरं आहे, जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं, की आम्ही हिंदुत्व सोडले, ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार, त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाज सोडली होती, लज्जा सोडली होती, का तुम्ही बोलला नाहीत की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाहीये, ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडत आहोत, का बोलला नाहीत तुम्ही? आणि मग काही गोष्टी खऱ्या बरोबर खोट्या, जसं एक ती बातमी आलेली आहे, किरण रिजिजू जे बोलले की जर का मोदी सरकार आलं नसतं तर यांनी संसदेची जागा सुद्धा हडपली असती. आता ही लोकसत्ता सामना नाही, लोकसत्तेच्या ऑनलाईनची बातमी आहे की वक्फ बोर्डाची वक्फ अमेंडमेंट बिल, वक्फ बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकावायची होती का, अशी ती लोकसत्ता ऑनलाईनची बातमी. त्याचं मी प्रिंट आउट काढलंय. त्याच्यात पुढे असं दिलेलं आहे की वक्फ बोर्डाने खरंच संसदेवर दावा केला होता का. दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मी 18 वर्षापासून दिल्ली वक्फ बोर्डात काम करत आहे. बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही. माननीय मंत्र्यांचा हा दावा खरा नाही. म्हणजे हे तुम्ही सगळे ही गोष्ट ही लावालावी का करताय तुम्ही? एका ठिकाणी आपण बघतो की जसं मी स्वतः परवा फोन केला होता, एक आमचा कार्यकर्ता आहे मुस्लिम पुण्यामध्ये, त्यांनी हिंदू एका व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले. मी त्याचं कौतुक केलं. आणि शिवसेना प्रमुखांनी कधी सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलेलं नाहीये, अजिबात म्हटलेलं नाहीये. आज सुद्धा आमच्याकडे साबिरबाई शेख यांच्यासारखे अनेक कडवट देशनिष्ठ हे मुस्लिम कार्यकर्ते कार्यरत आहेत. आता त्याच्याबद्दल एकदा भाजपने जाहीर केलं पाहिजे. आणि परत एकदा सांगतो की आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिजे आवाहन करतो, नाही तर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का तिटकारा असेल, तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा. गरिबांमध्ये ह्या मारामाऱ्या लावालाव्या, दरवेळेला ही भाजपची वाईट सवय आहे की फटाक्याची वाट पेटवायची आणि पळून जायचं, आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाट. पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार? तर पहिली वाट लावायची, मग वाट लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं. ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे. थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे.